भीतीमुळे ते आले नाही, ते उद्या येणार आहेत. या परिषदेचे उद्घाटक विजी चव्हाण सर. समर्पण काय असतं, एखाद्या बद्दलची आस्था काय असते, भावना काय असते, पूर्ण समर्पण केशवरावजी धोंडगे साहेबांना अर्पित करणाऱ्या पट्ट्या त्यांना आपल्याला या ठिकाणी उद्घाटन म्हणून नेमताना मला खरंच खूप आपल्या सर्वांना आनंद झाला, मलाही आनंद झाला. त्याचबरोबर आदरणीय आमचे आनंदरावजी पाटील यांचे चिरंजीव, ज्यांनी खऱ्या अर्थानं शेतकरी कामगार पक्षाची खूप मोठी धुरा त्या परिसरामध्ये सांभाळली. त्यांचे चिरंजीव आदरणीय बाबूरावजी पाटील शिंदे हे या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेत. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय माधवरावजी पेटकर साहेब, त्याचबरोबर प्राचार्य आदरणीय अशोकरावजी गवते साहेब, त्याचबरोबर उपस्थित असलेले संस्थेचे सदस्य आदरणीय गुरुनाथरावजी पेटकर, उत्तमरावजी भांगे, त्याचबरोबर आदरणीय प्राचार्य धर्मापुरीकर सर, प्राचार्य जोगदान सर, उपस्थित सर्व वाघांवर, आणि विशेष म्हणजे ज्यांनी खऱ्या अर्थानं शाहीर कसा असतो त्याची प्रचिती दिली ती आमचे आदरणीय साहेब कुमारजी प्रेम कुमारजी मस्के साहेब. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले वाघा मुरळी, पोतराज, वासुदेव, देवकर माता, सर्वजण बंधू भगिनी, हौसे, नवसे, गौसे, हे सगळे माळेगावच्या यात्रेमध्ये आलेले आमचे सगळे बहादर, त्या सर्वांचं या परिषदेच्या स्वागत अध्यक्ष या नात्यानं मी या ठिकाणी त्यांना स्वागत करतो. खरं पाहिलं तर परिस्थिती खूप वेगळी आहे. प्रत्येक वेळेस बाबा राहायचे या कार्यक्रमाला, प्रत्येकाला आवर्जून भेटायचे, बोलायचे, सगळ्याची मया करायचे, सगळ्याला गुराखिगळ्याचं अवतरण द्यायचं, या ठिकाणी येऊन सगळ्याला कळून घ्यायचे, सगळेजण येऊन त्याला बेलभंडारा उजळायचे, बेलभंडारा लावायचे, माझा बापू कशी तब्येत आहे, त्याने विचारपूसीनं, ज्याला कोणी विचारत नाही. या पोतराज, मसंजगी, वारेवाले, त्याच्यानंतर देवकर माता, या सगळ्याला कोणताही राजकीय नेता विचारत नाही. जगाच्या पाठीवर एकच नेता होता आदरणीय भाई केशवरावजी धोंडगे साहेब. त्यांनी नेहमी त्यांना मान आणि सन्मानाचं काम सन्मान देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं. खऱ्या अर्थानं या सगळ्याला न्याय मिळत नाही, त्यांना कुठं बोलायला मिळत नाही, त्यांच्या कलागुणांना वाव देत त्या ठिकाणी मिळत नाही. त्यांना कुठल्याही व्यासपीठावर त्यांना जाता येत नाही. त्या व्यासपीठाला लाच मारून आदरणीय भाई केशवराव धोंडगे साहेबांनी या गुराखी राजा कुंडल्यासाठी गुराखी गड स्थापन करून त्याला न्याय द्यायचं काम त्यांच्या माध्यमातून केलं. खऱ्या अर्थाने इथली चळवळ 1952 पासून हे लालबोटा कॅम्प या ठिकाणी उपस्थित आहे. स्वाभिमानानं डुलत आहे. अन्याय ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार त्या ठिकाणी स्वाभिमानानं उठून लढण्याचं काम आदरणीय भाई केशवराव धोंडगे साहेबांनी आपल्या सर्वांना शिकवलंय. या ठिकाणी स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, येणाऱ्या भाविकांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांची सोय झाली पाहिजे. बाहेरून येणाऱ्या घोडेवाले असतील, गाडोवाले असतील, हुंडवाले असतील, त्या प्रत्येकाची सोय या ठिकाणी झाली पाहिजे. माझ्या पोतराजाची सोय झाली पाहिजे, मसनवाल्याची सोय झाली पाहिजे, माझ्या देवकर मात्याची सोय झाली पाहिजे, माझ्या कलावंताची सोय झाली पाहिजे. ग्रामीण भाग लोककला जी विपुल पावत आहे, त्या माझ्या लोककलेला सुद्धा जीवन ठेवण्याचं काम या माळेगावमध्ये करण्याचं काम आदरणीय भाई केशवरावजी धोंडगे साहेबांनी केलं. इथं शुद्ध पाण्याची व्यवस्था गवते सरने सांगितलं, शुद्ध पाण्याची व्यवस्था नव्हती, रोडची व्यवस्था नव्हती. ती व्यवस्था देण्याचं काम प्रत्येक ठिकाणी भांडण सत्याग्रह करून देण्याचं काम आदरणीय भाई केशवरावजी धोंडगे साहेबांनी स्वाभिमानाने त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलं. ती भूमिका आहे. आज केशवराव धोंडगे साहेब जरी शरीराने नसले, आम्हाला कधीच वाटत नाही आमच्या कोणाला आमच्यामध्ये तोच उत्साह, तोच जोश आहे. कारण त्यांनी जी शिव परंपरा आम्हाला घालून दिलेली आहे, त्यांची जी परंपरा आहे, त्यांचे जे विचार आहेत, त्यांचे जे आचार आहेत, ते आपल्यामध्ये अंगीकार करून तळागाळातल्या नायरेवाले, गुराखी राजे, कुंडी राजे, बळी राजे, पोतराज, माझ्या देवकर माझ्या सगळ्याच्या हक्कासाठी लढायचं काम आपल्यामध्ये आहे. आणि ते आपण निश्चित 100% त्या ठिकाणी करू की त्यांची खऱ्या अर्थानं त्यांना आदरांजली अर्पण करणं होईल आणि त्यांच्या विचाराला आपण समोर नेण्याचं काम आपल्या माध्यमातून होईल. केशवरावजी धोंडगे साहेब ज्यावेळेस या ठिकाणी यायचे, माझी माय सगळे मध्ये देवकर माता सगळ्या माय मावल्या, ती माय तर आत्ताही रडाली. देवकर बघा तिकडे आत्ताही रडाली. डोळ्यात पाणी कोणी काढ म्हणल्यानं होत नाही, ते अंतकरण लागते. त्यांनी अंतकरणातून या सगळ्याला आपलं कुटुंब मानलं आणि यांनी केशवरावजी धोंडगे साहेबाला कुटुंब मानलं, म्हणून आज डोळ्यामध्ये पाणी येतं. जरी बाबा आज आपल्यामध्ये नसले तरी या माळेगाव यात्रेच्या संदर्भामध्ये निश्चित येणाऱ्या काळामध्ये ही माळेगाव यात्रा दक्षिण भारतातली सगळ्यात मोठी यात्रा,
ज्या पद्धतीनं साधन सुविधा या ठिकाणी राहायला पाहिजे, कलावंताला राहायची व्यवस्था पाहिजे, माझ्या देवकर मातेला राहायची व्यवस्था पाहिजे, पोतराजाला माहिती, इथं हौसा नवसाची ही यात्रा, उचल्याची यात्रा, इथं उचले येतात, हौसे येतात, नवसे येतात, गवसे येतात, वेगवेगळ्या प्रकारचे बहुरंगी या ठिकाणी येतात, त्या सगळ्याची व्यवस्था या ठिकाणी झाली पाहिजे। ही यात्रा वाढली पाहिजे, मोठी झाली पाहिजे, या यात्रेमध्ये सोय सगळ्या गोष्टी राहिल्या पाहिजे। ही भूमिका येणाऱ्या काळामध्ये निश्चित आपण सरकार दरबारी मांडू आणि ते मांडून सुद्धा जर ते देत नसेल त्यांना बांधून त्यांना द्यावं लागेल, देना पडेगा नाही तर जाना पडेगा, ही धोंडगे साहेबांची भूमिका समोर घेऊन आपण 100% त्या ठिकाणी लढू। कारण ही यात्रा ही आपल्या महाराष्ट्राचा गौरव आहे, आपल्या भागाचा गौरव आहे, या मण्यारखोराचा गौरव आहे। ही यात्रा वाढली पाहिजे, मोठी झाली पाहिजे आणि या यात्रेच्या माध्यमातून इतर ही यात्रा नुसती यात्रा खंडेरायाचं दर्शन तर होतच, दुसरीकडे यात्रा कोणत्याही देवाची जे काही असेल तेवढं यात्रेपुरतं येतात आणि जातात। ही यात्रा तशी नाही, ही यात्रा वेगवेगळ्या पद्धतीनं विखुरलेली आहे, ही यात्रा वेगवेगळ्या अवतारामध्ये विभागलेली आहे। ही यात्रा जे बाहेरून भटक्या विमुक्त जातीचे जे लोक आहेत, नाही रेवाले आहेत, ज्यांना वर्षभर सगळीकडे फिरतात आणि शेवटी इथं येतात। इथं सगळ्यात मोठी प्रेरणा घ्यायचं सगळ्यात मोठं काम जर कोणतं असेल, आपण म्हणतो शिक्षणानं माणूस मोठा होतो, माणूस शिक्षणानं मोठा होत नाही, माणूस त्याच्या कर्तृत्वानं मोठा होतो, त्याच्या वागणुकीनं माणूस मोठा होतो। जे फिरणारे जे दिनदुबळी आहेत, नायरेवाले उपेक्षित आहेत, ते दरवर्षी सगळी मसनजोगी घिजरी वैदू हे सगळे जण फिरतात वर्षभर आणि शेवटी माळेगावला एकत्र येतात। त्यांचा तंडा कधी पोलीस स्टेशन मध्ये जात नाही, त्यांच्या सैनिका कुठं कुठं कोणत्या गावात होत नाहीत, त्यांचे काही बाकीच्या काही भानगडी आहेत ते जे काही वाटण्या असतील जे काय असतील ते सगळे या खंडेरायाच्या पावनभूमीमध्ये माळेगावच्या यात्रेमध्ये होते। ही परंपरा या माळेगावची आहे, ही परंपरा आपण सगळ्यांनी जपली पाहिजे, ही परंपरा आपण जागृत ठेवली पाहिजे। माझ्या खंडेरायाची यात्रा दक्षिण भारतात नाही तर जगामध्ये सगळ्यात मोठी यात्रा भरली पाहिजे, त्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलण्याची गरज आहे। जेवढी प्रसिद्धी माझ्या माळेगाव यात्रेला मिळायला पाहिजे तेवढी मिळत नाही। मी कोणावर या ठिकाणी टीका टिप्पणी करणार नाही, प्रत्येक जण येऊन एवढे कोटी तेवढे कोटी म्हणते, पण या ठिकाणी शुद्ध पाण्याचं पाणी मिळत नाही, याच्यापेक्षा दुर्भाग्य कुठले नाही। पण येणाऱ्या काळामध्ये माझ्या माळेगावच्या यात्रेमध्ये येणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूंना स्वच्छ पाण्या पिण्याची व्यवस्था, माझ्या मायमावल्याला आंघोळ करायला त्याला बाथरूमची व्यवस्था, या छोट्या छोट्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजे, तरच ही माझी माळेगावची यात्रा वाढेल, फुलेल, मोठी होईल। आणि ही यात्रा गोरगरिबाची आहे, ही यात्रा हौस्याची आहे, ही यात्रा नवश्याची आहे, ही यात्रा बाला बलुतेदाराची आहे, ही यात्रा माझ्या मसनजोग्याची आहे, ही यात्रा माझ्या घिजरी समाजाची आहे, ही यात्रा माझ्या माय मावल्याची आहे, लोक कलाकाराची आहे, वासुदेवाची आहे, पोतराजाची आहे, बारा बलुतेदाराची ही यात्रा आहे। ही यात्रा वाढवायचं काम हे आपल्या सर्वांना करायचे आणि याच लालबावच्या कॅम्पच्या माध्यमातून निश्चित आपण ही यात्रा जोपासण्याचं काम जे आदर्श आदरणीय भाई केशवजी धोंडगे साहेबांनी आपल्याला घालून दिलाय, जी परंपरा केशवजी धोंडगे साहेबांनी आपल्याला घालून दिलेली आहे, ती परंपरा तेजत ठेवणं म्हणत तेव्हाच आपण खऱ्या अर्थानं केशवजी धोंडगे साहेबाला आपण त्यांचं नाव घ्यायचा आपला अधिकार राहील। जर आपण त्यांचं नाव घेतो आणि काम काहीच करत नसेल, खोट बोलायचंय पण करायचंय, हे केशवजी धोंडगे साहेबाला कधी जमलं नाही। मांडीला थापटी मारून काम करण्याचं काम, शासनाला त्यांचे धाड्यावर द्यायचं काम आदरणीय भाई केशवजी धोंडगे साहेबांना केलंय। ज्या ज्या ठिकाणी माझ्या गुराख्यासाठी, गुराख्याला कुठलंच मानधन नाही, गुराखी गडाला मानधन नाही, 26 जानेवारीला जागतिक गुराखी साहित्य संमेलन आहे, सरकारला मानधन मागून मागून थकून गेले, सरकारनं मानधन देण्यापर्यंत स्वतःच्या जीवावर श्री शिवाजी मोफत सोसायटीच्या माध्यमातून गुराखी गड स्वाभिमानाने 29 वर्ष झालं त्या ठिकाणी त्या गुराख्याच्या कलेला वाव देण्याचं काम करतात, त्यांची कला बघतात, जोपासतं, त्यांना मानधन द्यायचं काम गुराखी गड करतात, त्याचा अभिमान मला आहे। आणि त्याच पद्धतीनं गुराखी गडातला मानधन दिलं नाही म्हणून लोहा मामलेदार कचेरीवर पिंडदान सरकारचा करून गौरवशाली इतिहास या केशवजी धोंडगे साहेबांनी त्या ठिकाणी पुरुषार्थ दाखवला। आमच्या तुमच्या निधीची गरज नाही, आमच्या गुराख्यासाठी आम्ही समर्थ आहोत, त्या मायबापाच्या जीवावर आमचं सर्व चालतंय, तर त्या मायबाप जनता जनार्दनाला न्याय द्यायचं काम आमच्या माध्यमातून झालं पाहिजे, ही धोंडगे साहेबांची भूमिका नेहमी आहे। धोंडगे साहेब म्हणलं की बस सगळं संपलं, अधिकारी परेशान, मंत्री परेशान, तुमच्या सर्व मायबाप जनता काय मिळालं धोंडगे साहेबाला?
कोणचं मंत्रीपद मिळालं, मुख्यमंत्री पद मिळालं, एका मिनिटात मिळालं असतं, पण त्यांनी बेईमानी केली नाही. ते नेहमी म्हणतात माझ्या मायबापाला मी बेईमानी करणार, एक झेंडा होता, मरेपर्यंत ते झेंडा ठेवतो आणि माझा बापू मी मेल्यावरही माझ्या समाधीवर माझा लाल बोटा लाव. आजही त्यांच्या समाधीवर लाल बोटा आहे. याला म्हणतात तत्व, याला म्हणतात निष्ठा, याला म्हणतात एक वचन. ही भूमिका आदरणीय भाई केशवरावजी धोंडगे साहेबांमुळे आहे. म्हणून या मण्यार खोऱ्याच्या मायबापाच्या आशीर्वादावर, माझ्या सर्व गुराखी गळाच्या सर्व कलाकाराच्या आशीर्वादावर, बारा बरुतेदाराच्या आशीर्वादावर महाराष्ट्राच्या इतिहासात नव्हे तर देशाच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कोणाचा सत्कार सार्वभौम दोन्ही सभागृहामध्ये झाला नाही. त्या ठिकाणी त्यांच्या नावावर चर्चा होऊन, त्यांच्या कार्यावर चर्चा होऊन महाराष्ट्रातला एकमेव सत्कार आपल्या आदरणीय भाई केशवरावजी धोंडगे साहेबांचा त्या दोन्ही सभागृहामध्ये झाला. आतापर्यंत कोणत्या मुख्यमंत्र्याला झाला नाही, पंतप्रधानाला झाला नाही, कोणाचा झाला नाही. हा मान आपल्या आदरणीय भाई केशवरावजी धोंडगे साहेबांचा झाला. हा गौरव हा माझ्या मण्यार खोऱ्याच्या प्रत्येक माझ्या नागरिकाचा आहे, माझ्या त्या ठिकाणचे वावरणाऱ्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाचा आहे, त्यांनी केलेल्या कामाचा, त्यांनी केलेल्या कर्तृत्वाचा आहे. आज आपल्या भागामध्ये 1948 ला शिक्षण संस्था सुरू केली. काय परिस्थिती होती? 47 ला स्वातंत्र्य मिळालेलं, 48 ला हा पठ्य ज्ञानाची गंगोत्री त्या ठिकाणी व्हायला निघतो. आणि मला अभिमानानं सांगावं वाटतं, महाराष्ट्राच्या कोपऱ्यामध्ये तुम्ही कुठेही जा, कंधार लोहा तालुक्यातला शिकलेला नोकरी केलेला माणूस तुम्हाला प्रत्येक ऑफिस मध्ये त्या ठिकाणी दिसेल. ही किमया आदरणीय भाई केशवरावजी धोंडगे साहेबांची आहे. म्हणून ही किमया जपणं, त्यांच्या नावाला कुठेही गालबोट न लागता त्यांची जी शिव परंपरा आहे ती करणं. ते नेहमी म्हणायचे बापू हे बघ मोठ्याच्या नादाला लागू नको, खऱ्या अर्थानं जे काय ते वाडी तांड्याच्या लोकांवर जीव लाव, आपल्या 18 पगड जाती धर्माच्या लोकांवर जीव लाव, वासुदेवावर जीव लाव, पोतराजवर जीव लाव, मसनजोग्यावर जीव लाव, देवका मातेवर जीव लाव, आपल्या लोक कलाकारावर जीव लाव. ही भूमिका आहे. आज लोककला वंताचं काय हाल आहे? आज माझ्या भगिनी या ठिकाणी बसल्यात, त्यांच्या हक्कासाठी कोणी लढायला तयार आहे? आज किती दिवस झाले देवकर माता काम करतात, किती दिवस झालं वनवन फिरतात, देवाची आराधना करतात, गाणे म्हणतात, सगळे करतात. काय शासन त्यांना न्याय देत नाही? काय त्यांना मानधन सुरू करत नाही? त्यांचं मानधन शासनाला सुरू करावं लागेल. आदरणीय भाई केशवराव धोंडगे साहेबांची मागणी होती की माझ्या शेतकऱ्याला कुणबऱ्याला तुम्ही मानधन सुरू करा. ते मानधन आज कित्येक वर्षाच्या मागणीनंतर मानधन सुरू केलं. तसंच या सरकारला पुन्हा एकदा या लाल बोटा कॅम्पच्या पुढे झुकावं लागेल आणि या सर्व कलाकाराला मानधन त्यांना द्यावं लागेल, दर महिन्याला द्यावं लागेल. ही भूमिका आपल्या माध्यमातून येणाऱ्या काळात निश्चित आपण या ठिकाणी करू. आणि आज या ठिकाणी मी एक ठराव हाच मानतो की माझे जे पोतराजे आहे, कुणबी राजे, बळीराजे आहेत, माझे देवकर माता आहेत, माझ्या लोक कलावंत आहेत, या सगळ्यांना मानधन मिळालं पाहिजे. याच्यासाठी आपण उठाव 100% लढा लढू एवढं या ठिकाणी आपल्याला सांगतो. आणि सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती करतो की येत्या 26 जानेवारीला गुराखी गडावर लोहा येथे गुराखी गडावर गुराखी साहित्य संमेलन आहे. केशवराव धोंडगे साहेब जरी नसले शरीरानं तर ते मनानं, त्यांच्या कर्तृत्वानं, त्यांच्या कामानं आपल्यामध्ये आहेत. हे त्यांचा पट्ट्या तिथं आहे. तुम्ही सगळेजण हक्कानं त्या ठिकाणी या. जसा सन्मान आदरणीय भाई केशवराव धोंडगे साहेबांच्या काळामध्ये तुम्हाला मिळत होता, तोच सन्मान, तोच वागणं तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. तुम्हाला न्याय मिळेल. तुमच्या हक्कासाठी आम्ही लढायला तयार आहोत. त्या ठिकाणी तुम्ही या. ही आग्रहाची विनंती आपल्या या सर्वांच्या माध्यमातून मी करतो. आणि खऱ्या अर्थाने इथं ज्या मायमावल्या आल्यात यांचंही आपल्याला करायचे. प्रेमकुमारजी मस्के साहेबांनी ज्या शाहीर अण्णा चव्हाण यांची जी परंपरा आहे, मला आठवतं मला लहान असताना जेव्हा येत होतो तेव्हा शाहीर अण्णा चव्हाण या ठिकाणी यायचे. त्यांच्या नंतर त्यांची परंपरा या बहादर आमच्या प्रेमकुमार मस्केजींनी त्या ठिकाणी सुरू केली. याला खूप मोठी दानत लागते. सगळ्या गोष्टी पैशानं घेता येत नाही. प्रत्येक गोष्ट कोणत्या गोष्टीनं मिळत नाही. ती गोष्ट अंतकरणातून आपल्याला पाहिजे ती अंतकरणातून वाटली पाहिजे. ही गोष्ट केली पाहिजे. उगाच कोणासाठी रड म्हणल्यानं कोणी रडत नाही. काय ज्यांचा लाभ आदरणीय भाई केशव धोंडगे साहेबांच्या अंत्योदयाला उमटला होता. कंधार मधून भादरपुरी आपण कोणी गाडीत आलं नाही, सगळे पायी काय येतात किती. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माणूस म्हणजे केल्यानं काय होते, या गरीबाला केल्यानं काय होते. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्याच्यात सर्व काही आलं केशवराव धोंडगे साहेबांचं. इसवी समाज, वड्या समाजाचे लोक पाय टाकून कंधारमध्ये इतर राहत होते. विधानसभेमध्ये भांडून भितर आणि वडार समाजाच्या लोकांना पक्की घरं बांधून त्यांच्या हक्काचं कंधारमध्ये पूर्ण एक कॉलनी स्थापन करण्याचं काम आदरणीय भाई केशवराव धोंडगे साहेबांनी केलं.
आणि त्यांच्या अंत्यविधीच्या वेळेस हे सर्व वडार समाजाचे माणसं जे विखुरलेले होते ते सगळे बाजा, जसे भाऊकीचे सासरवडीचे लोक बाजा ते घेऊन येतात तसं बाजा ते घेऊन येऊन अंतर्दर्शनात डोळ्यात पाणी आणून त्यांनी अंतर्दर्शन घेतलं. याच्यापेक्षा मोठी पावती कोणची पाहिजे आपल्याला? ही भूमिका आहे. म्हणून जी परंपरा आदरणीय भाई केशवरावजी धोंडगे साहेबांनी सुरू केली, नाहीरेवाल्यासाठी आवाज उठवणं, मर्दबानानं लढणं, अन्यायाविरुद्ध झगडणं आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याला अडवण्याचा प्रयत्न करेल तिथं लात मारून पाणी काढण्याची जी ताकद आदरणीय भाई केशवरावजी धोंडगे साहेबांनी आपल्याला दिलेली आहे ते उभं आयुष्य आपण ते करणार. मी तर करणारच, आपण सर्वजण मिळून करू. आणि केशवरावजी धोंडगे साहेबांनी जी परंपरा आपल्याला लावून दिलेली आहे त्यांची प्रत्येक परंपरा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करू. आणि मी आज अभिवचन आपल्याला देतो की ही मालेगावची यात्रा, इथं येणारा माझा प्रत्येक कलाकार, आता सांगितलं पाण्याला टॅक्स, लाईटला टॅक्स, आता माझ्या बहिणीने आंघोळ कुठं करावी? उघड्यावर? बाथरूमला कुठे जाऊ? उघड्यावर? एवढे लाखो रुपयाची उलाढाल तुम्ही करता कशासाठी? तुमचा कोणता दौरा असेल तर लाखो रुपयाची उधळण होते. आता माझ्या माय मावल्या या ठिकाणी आल्यात, माझ्या कलाकार या ठिकाणी आलेत, त्यांनी आंघोळ करायची कुठं? त्यांनी बाथरूमला जायचं कुठं? हे कळत नाही प्रशासनाला? याची अक्कल नाही? सरकारचं डोकं ठिकाणावर नाही? त्यांना भीती नाही कोणाची? म्हणणारच कोणी नाही. तेरी भी चूप मेरी भी चूप, हे गुन्हा ना बस, हे कुठपर्यंत चालणार आहे? याच्या विरोधात निश्चित आवाज उठू आणि येणाऱ्या या ठिकाणी पुन्हा एकदा आपली परिषद भरेल आणि येणाऱ्या याच मालेगावच्या यात्रेला माझ्या माया भगिनीची सोय आंघोळी सहित सगळी या ठिकाणी करण्याचं काम आणि स्वच्छ पाणी देण्याचं काम, रावट्या जे माझे हॉटेलवाले त्यांची व्यवस्था चांगल्या पद्धतीचं काम करण्याचं काम आपण करायला लावू एवढं या ठिकाणी सांगतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. खंडेरायाच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि पुन्हा एकदा आदरणीय भाई केशवरावजी धोंडगे साहेबांना आदरांजली अर्पण करून न पुढे ही वाणी मस्तक चरणी ठेवीत असे. जय क्रांती, जय महाराज.